तत्सत् ब्रह्मणे नमः। येन ऋताः प्रवर्तन्ते प्राणिनः स्वेषु कर्मसु तं वन्दे परमात्मानं स्वात्मानं सर्वदेहिनाम्। यस्य पादांशु सम्भूतं विश्वं भाति चराचरम् पूर्णानन्दं गुरुं वन्दे तं पूर्णानन्दविग्रहम्। केनोपनिषद शांति पाठ। आप्यायन्तु ममाङ्गानि वाक् प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम्। माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत्। निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु। तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अथ प्रथमः खण्डः। येनेषितं प्रेषितं पतति प्रेषितं मनः येन प्राणः प्रथमः प्रइतियुक्तः तेनेषितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रक उदेवो युनक्ति। श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यद् वाचोह वाचं स प्राणस्य प्राणः। चक्षुषश्चक्षुरतिमुच्यधीरा प्रेत्यास्माल् लोकादमृता भवन्ति। न तत्र चक्षुर्गच्छति न वाग्गच्छति नो मनो न विद्मो न विजानीमो यथैतदनुशिष्यादन्यदेव तद्विदितादथो विदितादधि इति शुश्रुमपूर्वेशाय येनस्तद्व्याचचक्षिरे। यद्वाचानभ्युदितं येन वागभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते। यन्मनसा न मनुते येनाहुर्मनोमतम् तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते। यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते। यच्छ्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतम् तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते। यत्प्राणेन न प्राणिति येन प्राणः प्रणीयते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते। इति प्रथमः खण्डः। अथ द्वितीयः खण्डः।
यदि मन्यसे सुवेदेति दहरमेवापि नूनं त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपम् यदस्य त्वं यदस्य च देवेष्वथनुमीमांश्च मे पते विदितम् नाहं मन्ये सुवेदेति नो न वेदेति वेद च यो नस्तद्वेद तद्वेद नो न वेदेति वेद च यस्यामतं तस्य मतं मतं यस्य न वेद सः अविज्ञातं विजानताम् विज्ञातमविजानताम् प्रतिबोधविदितं मतममृतत्वं हि विन्दते आत्मना विन्दते वीर्यं विद्यया विन्दते अमृतम् इह चेदवेदीदथ सत्यमस्ति न चेदिहावेदीन्महति विनष्टिः भूतेषु भूतेषु विचित्य धीरा प्रत्यास्माल् लोकादमृता भवन्ति इति द्वितीयः खण्डः हरिः ओम् श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय। अभाग्यासी करी भाग्यवंत ऐसे श्री गुरु काका श्रीमंत जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम ओ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रमथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्यात् मा ब्रह्म निराकरो अनिराकरणमस्तु अनिराकरणमेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु ॐ शान्ति
शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। परम पूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परम पूज्य मंदाताईंना पण साष्टांग नमन करते. परम आदरणीय सुनील काकांना पण साष्टांग नमन. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, म्हणून आपणांना पण साष्टांग नमन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे. पुनश्च आपल्याला एकदा वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय उपनिषद. शैला थोडा चेहरा दिसू दे. बरोबर शैला चेहरा दिसू दे. बरोबर थोडी. बर. आता येतोय? थोडं वरती हो अजून. हा हा व्यवस्थित. हा ठीक आहे. ठीक आहे. आता थोडे अजून वर झाले तर चांगलं होईल. हा हा व्यवस्थित आहे आता. छान आहे शैला आता. चिंतनाचा विषय उपनिषद. उपनिषदाच्या अंतर्गत केन उपनिषदाचा अभ्यास सुरू आहे. ईश झालेला आहे आणि केनाला प्रारंभ झालेला आहे. शांती मंत्र आटोपला, संबंध भाष्य झालं, संबंध लक्षात आला. उपनिषदांचा आणि माझा काय संबंध आहे हेही पाहून झालं. आणि आज प्रत्यक्ष उपनिषदाला पण सुरुवात झालेली आहे. पहिला मंत्र जो आहे त्या पहिल्या मंत्रावर काही प्रमाणामध्ये प्रकाश टाकण्यात आलेला आहे. परंतु पहिला मंत्र हा अत्यंत महत्वाचा असल्यामुळे एका प्रवचनापुरता प्रकाश पुरेसा नाही. आणि म्हणून आज आपण परत पहिलाच मंत्र घेत आहोत. पहिल्याच मंत्रावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. पहिला मंत्र आत्ताच आपण नीलताईंच्याकडून ऐकला, अत्यंत शुद्ध वाणीमध्ये. प्रश्नाचं स्वरूप काय आहे हे फार महत्वाचं आहे. आधी प्रश्न आमच्या लक्षात आला पाहिजे. प्रश्न जोपर्यंत लक्षात येत नाही ना तोपर्यंत उत्तर पण बरोबर सापडत नाही. मग प्रश्नाला आम्ही नेहमी प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो. जाऊ द्या ना, प्रश्नच तर आहे, प्रश्नाचं काय करायचंय, उत्तर मिळालं की झालं. उत्तर घ्यायची फार घाई असते आम्हाला. पण प्रश्नाचं स्वरूप लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं असतं. हा रस्ता कुठे जातो असं जर का आम्हाला कोणी विचारलं आणि आम्ही जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, रस्ता कुठे जातो याचं स्वरूप जर आम्ही लक्षात आमच्या आलंच नाही तर आम्ही उत्तर सुद्धा बरोबर देऊ शकत नाही. आणि त्याला ज्यांनी प्रश्न विचारला त्याला उत्तर जर बरोबर मिळालं नाही तर त्याची वाट चुकते. हो, आपल्या नित्याचा अनुभव आहे की नाही हा. म्हणून प्रश्न आम्हाला नीट समजणं जाणं, त्याचं स्वरूप लक्षात येणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हा रस्ता कुठे जातो म्हटल्यानंतर हा खरंच कुठे रस्ता चाललाय याला रस्त्याबद्दल माहिती हवी आहे. म्हणजे हा वाटसरू आहे, म्हणजे याला या वाटेने जायचं आहे. इतकं सगळं त्या प्रश्नामध्ये आम्हाला उपप्रश्न आमच्या अंतःकरणात तयार झाले पाहिजे आणि त्याची उत्तरं मीच मला देऊन मग त्याला उत्तर दिलं पाहिजे की बाबा रे, हा रस्ता की नाही पुण्याच्या दिशेला जातो. आता बरोबर आहे. मग त्याला काय करायचं हे तो ठरवेल. त्या रस्त्याने जायचं की आणखीन दुसऱ्या रस्त्याने जायचं तो ठरवेल. पण उत्तर देणाऱ्यावर फार मोठी जबाबदारी येते. म्हणून उत्तर देणाऱ्याला प्रश्न समजून घ्यायचा असतो. आता या ठिकाणी आपण असं म्हणाल की उत्तर तर श्री गुरु देतात आहे,
मग श्री गुरूंनी प्रश्न समजावून घ्यावा, आम्हाला काय गरज आहे. परंतु प्रश्न विचारणाऱ्याला सुद्धा प्रश्न नीट समजला पाहिजे की नाही. आपल्याला नेमकं कोणत्या गावाला जायचं आहे त्या अनुषंगिकच रस्त्याकडे बोट दाखवू की नाही. समजा आम्ही शेताकडे बोट दाखवलं की कुठे जाणार, तर ते सांगतील शेताकडे जाणार. या ठिकाणी प्रश्नाचा माझा संबंध आहे. सगळ्यात पहिले संबंध हा माझा आहे. मी साधक या नात्याने आधी प्रश्न समजून घेतला पाहिजे. व्यवहारातलं उदाहरण, दृष्टांत एकदिवशी असतो, तो सोडून द्या. महत्वाचा प्रश्न आहे की प्रश्नाने उपनिषदाला जर सुरुवात झालेली आहे, पहिला मंत्र जो प्रश्न आहे, तर ह्या प्रश्नाचं स्वरूप माझ्या लक्षात आलं पाहिजे. सगळ्यात पहिले प्रश्नात लक्षात आलं पाहिजे की श्री गुरूंकडे गेल्यानंतर काय पद्धतीने प्रश्न विचारायचे असतात, हे आधी आमच्या लक्षात आलं पाहिजे. प्रश्नाचा अभ्यास सुरू आहे बरं का. प्रश्नाचं स्वरूप काय आहे याबद्दलचा आपला अभ्यास सुरू आहे. अत्यंत महत्वाचा असा हा श्लोक आहे. फार एकाग्रतेने ऐका. अत्यंत मनाची एकाग्रता आवश्यक आहे या ठिकाणी. आचार्यांचं पदभाष्य आणि आचार्यांचं वाक्यभाष्य यांची फार सुंदर अशी सांगड या पहिल्या मंत्रामध्ये घातलेली आहे. पण अत्यंत बारकाईने एकाग्रतेने एका ठिकाणी बसून हा ऐका. आणि म्हणून श्री गुरूंकडे गेल्यानंतर नेमका कोणता प्रश्न विचारला जातो, कसा प्रश्न विचारला पाहिजे, इथून आम्ही सुरुवात करावी प्रश्नाला. प्रश्नाचा अभ्यास करताना प्रश्न कसा विचारायचा, प्रश्नाचं स्वरूप काय आहे, इथून सुरुवात करावी आम्ही. कशा पद्धतीचे प्रश्न विचारले पाहिजे. आणि याला आमच्या श्रुतींनी पण दाखले दिलेले. मुंडक उपनिषदामध्ये सुद्धा असा एक दाखला आहेच की एक जाणलं असता सर्व जाणल्यासारखं होतं. असं कोणतं तत्व आहे ते मला समजावून सांगा. उपनिषदांनी दाखला दिलेला आहे. एक जे जाणिले असता सर्वज्ञ होय तो ज्ञाता, ऐसी सज्जनी वंदता कैसी असे. गुरुदेवा, असं कोणतं एक तत्व आहे की ते जाणलं की सगळं जाणल्यासारखं होईल. ते तत्व तुम्ही मला आधी समजावून सांगा. प्रश्नाचं स्वरूप, कशा पद्धतीचे प्रश्न. म्हणून प्रश्न श्री गुरूंकडे जेव्हा आम्ही जातो त्यावेळेला प्रश्न हे आमचे प्रापंचिक कधीच नसावे, लौकिकतेवर कधी नसावे. ठीक आहे, प्रापंचिक नसावे, लौकिकतेबद्दल नसावे, आमच्या लक्षात आलं. अनेकदा श्रवणातून आमच्या लक्षात आलं. पण आमच्या प्रश्नाचं स्वरूप हे नेहमी पारमार्थिक असावं, व्यावहारिक सत्तेतलं नसावं, प्रातिभासिक सत्तेतलं नसावं. व्यावहारिक सत्तेतलं नसावं हे आम्हाला पटतं, पण प्रातिभासिक सत्तेतलं नसावं हे नाही पटत. आपण जातो श्री गुरूंकडे आणि श्री गुरूंना म्हणतो, गुरुदेवा असं असं स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मला असा अनुभव आला, या स्वप्नाचा अर्थ काय. आम्हाला वाटतं की ह्या स्वप्नाचा नक्की आमचे गुरुदेव अर्थ सांगतील की बाबा रे, हा तुला दृष्टांत झालेला आहे, हे तुला भगवंतांनी सांगितलेलं आहे, अशा पद्धतीचं काहीतरी गोंडस उत्तर देतील आणि आम्ही त्यांनी सुखावून जाऊ. परंतु जे खरे श्री गुरु असतात ना, ते म्हणतात बाबरे, प्रातिभासिक सत्तेतला जो प्रश्न आहे, प्रातिभासिक सत्ताच ही मिथ्या आहे, तीच भासमान आहे. मग त्याच्यामध्ये तुला जे पडलेलं आहे, स्वप्न पडलेलं आहे, ते सुद्धा तसंच. मग ते विचारून करतो काय, त्यांनी काय फायदा, त्यांनी सत्य मिळणार आहेच का, अजिबात मिळणार नाही. म्हणून प्रातिभासिक सत्तेतले पण प्रश्न विचारू नये. म्हणजे स्वप्नांमधले स्वप्न असे पडले, माझ्या स्वप्नाचा अर्थ काय, अशा पद्धतीचे पण प्रश्न विचारू नये. पारमार्थिक सत्तेमधलेच प्रश्न असावे आणि श्री गुरूंच्या जवळ बसूनच प्रश्न विचारावे, त्यांच्या संघामध्येच राहावं आणि त्यांना प्रश्न विचारावे. हे प्रश्नाबद्दलचा हा सगळा प्रकार. माझा पहिल्या मंत्राशी संबंध काय आहे, तर मला माझ्या श्री गुरूं
श्री गुरूंजवळ बसून प्रश्न, पारमार्थिक सत्तेतलेच प्रश्न विचारा, दुसऱ्या कोणत्याही सत्तेतले प्रश्न विचारता कामा नाही. म्हणून श्री गुरु कसे हवेत? शब्दज्ञानी पारंगतू, वेगळं सांगायला नको आणि याच्यावर वेगळी चर्चा पण करायला नको, पण सदा आनंदे ब्रह्मानंदे सदा डुल्ल तू पण पाहिजे. अशा श्री गुरूंपाशी बसून मला पारमार्थिक सत्तेतले प्रश्न विचारायचे. हे पक्क झालं. आता प्रश्न कसे विचारायचे? मग आता असं प्रश्न ज्या वेळेला आम्ही विचारू त्याच वेळेला आमचं कल्याण होणार आहे, तोपर्यंत नाही. तोपर्यंत आमचं शाश्वत हित साधल्या जाणार नाही. जोपर्यंत आम्ही आमच्याकडून पारमार्थिक सत्तेतले प्रश्न येत नाही तोपर्यंत. म्हणून श्री गुरूंशी संवाद फार महत्वाचा आहे. प्रश्न आणि उत्तर, श्री गुरूंकडून उत्तर, शिष्याकडून प्रश्न, असं ज्या वेळेला हा संवाद रंगेल ना, त्याच वेळेला या संवादातून, रंगलेल्या संवादातून ऐक्य साधलं जाणार आहे. आणि संवादामधून ऐक्य अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून बोलता बोलता अनुभवा येते. श्री गुरूंशी बोलणं चालू आहे, श्री गुरु मला उत्तर देतात आहे, सुसंवाद चाललाय, संवादाचं रूपांतर सुसंवादात होत आहे आणि सुसंवादाचं रूपांतर ऐक्यामध्ये होत आहे. असं जर का श्री गुरूंचा संवाद आमचा रंगला तर मग आम्ही कुठपर्यंत जाऊ? तत्वबोधापर्यंत. वादे वादे जायते तत्वबोधा. तत्वबोधापर्यंत आम्ही निश्चितपणे पोहोचू. इतकं या प्रश्नाला महत्व आहे, इतकं सामर्थ्य प्रश्नामध्ये आहे. कोणतेही प्रश्न विचारतो आम्ही, कारण त्याला आम्ही आमच्या देखी किंमत देत नसतो, पण काही प्रश्न विचारतो. म्हणून कोणते प्रश्न विचारावे हे या मंत्रातून आम्हाला निश्चितपणे शिकायला पाहिजे. आणि म्हणून पहिला मंत्र जो आहे की ओम केनेशितम पतती प्रेषितम, पहिल्या याला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी आचार्य अगदी स्पष्ट करतात आहे की केनेशितम पहिला शब्द आहे, केनेशितम. आता केनेशितम म्हणजे केन आणि इशित असा त्याची फोड आहे. केन इशितम म्हणजे इशितम जे हे पद आहे, केन म्हणजे कोणामुळे, इशितम हे जे पद आहे, ह्या पदामध्ये ईश हा मूळ धातू आहे. थोडं व्याकरण माहित पाहिजे. उपनिषदांचा अभ्यास सुरू आहे, श्रुतींचा अभ्यास सुरू आहे, सखोलच पाहिजे सगळं माहित. वरवरचं श्रवण नाही कामाचं हो. पण ईश हा धातू आहे आणि ह्याचे 3 अर्थ होतात. आपल्याला सुनील काकांनी हा भाग फार सुंदर रीतीने समजावून सांगितला असल्यामुळे थोडी रिव्हिजन घेते, कारण हा बेस आहे आणि काही साधकांची मागणी आली आहे की आम्हाला हा बेस परत एकदा समजावून सांगा. म्हणून परत एकदा बेस समजून सांगते आहे की इशितम यामध्ये ईशा हा धातू आहे आणि याचे 3 अर्थ होतात. आता धातूचे 3 अर्थ होतात. धातू म्हणजे आपला लोखंड, ॲल्युमिनियम असा धातू नका समजू. संस्कृत व्याकरणामधला धातू हा शब्द म्हणजे क्रियापद असा एक अर्थ होतो आणि याचे 3 अर्थ असं होतात. 3 कोणते अर्थ होतात ईशाचे? थोडं मला संस्कृतचं ज्ञान नाही आणि व्याकरणाचं पण नाहीये, होऊ शकते थोडी चूक, परंतु आपण धातू म्हणू आणि याचे 3 अर्थ पाहू. ईश म्हणजे पुन्हा पुन्हा जाणे. आता पुन्हा पुन्हा जाणे म्हणजे येणं आणि परत जाणं, येणं आणि परत जाणं, याला पुन्हा पुन्हा जाणे असं म्हणतात. दुसरा ईशेचा अर्थ होतो जाणं, म्हणजे फक्त जायचंच, गेलं की गेलं, तिथे पुन्हा येणं नाही, जाणंच. लक्षात आलं? बारकावा लक्षात आला? पुन्हा पुन्हा जाणे आणि जाणे, याच्यामध्ये पुन्हा पुन्हा जाण्यामध्ये जायचं आणि परत आपल्या मूळ स्थानावर वापस यायचं, परत जायचं, परत आपल्या मूळ स्थानावर वापस यायचं. ही एक प्रक्रिया आपल्या याच्यामध्ये होते नेहमी. मन सारखं आपल्या विषयाकडे जातो, अरे इथे मग कुठेतरी एखादा सात्विक विचार आठवतो आणि आपण विचार करतो की नाही
तिकडे जाणं बरोबर नाही, मन विषयामध्ये भटकणं बरोबर नाही. परत त्याला खेचून आपण आपल्या याच्यावर आणतो, परत नामस्मरण करतो, परत थोड्या वेळाने नामस्मरणाचं विस्मरण होतं आणि ते मन परत विषयामध्ये केव्हा गुंतून जातो कळतच नाही. पुन्हा पुन्हा जाणे. ईश धातूचा दुसरा अर्थ होतो जाणं. हे मन जे आहे हे जे एकदा विषयामध्ये रमतं, मीटिंग संपली, सत्संग संपला, सत्संग संपल्या बरोबर जे त्या प्रपंचाच्या विषयामध्ये हे रमतं ना, ते परत येतच नाही हो मूळ पदावर. आज काय झालं ईशितमचा अर्थ, केशितमचा अर्थ, प्रेषितमचा अर्थ काय सांगितलंय, याच्यावर परत ते दिवसभर येतच नाही. त्याला जाणं म्हणतात. पहिलं जातं येतं, जातं येतं, थोड्याने आठवतं की अरे आज सत्संगामध्ये प्रेषितमचा अर्थ छान सांगितला, एशितमचा अर्थ छान सांगितला, छान फोड झाली. काय सांगितलं अर्थ, विषयात रमलं, आठवण आल्याबरोबर परत आत्मचिंतनामध्ये आलं. जाणं येणं हे फक्त जाणं. आणि तिसऱ्या ईशेचा अर्थ आहे इच्छेनं, इच्छा. हा तिसऱ्या ईशेचा अर्थ. असे ईश या ईशितम ह्या शब्दामध्ये ईशा हा धातू आणि ईश धातूचे तीन अर्थ. आता ह्या ठिकाणी शिष्याने प्रश्न विचारलाय, केने शीतम. काय प्रश्न विचारलाय, केने शीतम. यात मध्ये ईशितम जो शब्द आहे, ईशितम हे जे पद आहे, ह्या पदामध्ये शिष्याला मन हे विषयाकडे जातं येतं, का जाता येतो हा प्रश्न विचारायचा नाही. किंवा ईश या शब्दाचा जो दुसरा अर्थ आहे की जातं ते मन का बरं विषयाकडे जातो, हाही प्रश्न विचारायचा नाही आहे. लक्षात घ्या प्रश्नाचं स्वरूप. हाही प्रश्न विचारायचा नाहीये. तर ईशितम मध्ये शिष्याला प्रश्न विचारायचा आहे की कोण शिष्य जो आहे हा अत्यंत तयारीचा आहे, त्यामुळे दोन्ही अर्थ या ठिकाणी अभिप्रेत नाही. दोन्ही अभिप्रेत नाहीत. तर या ठिकाणी जो प्रश्न विचारलाय हा अत्यंत विचार करून विचारलेला आहे. साधक हा विचारी आहे, शिष्य विचारी आहे, आणि त्या शिष्यानी आपल्या मनातील वृत्तीचा अभ्यास केलेला आहे. महत्वाचे लिहून घ्या, नोट करा, आजचे मुद्दे फार महत्वाचे. हा जो शिष्य आहे त्या शिष्याने आपल्या मनाच्या वृत्तीचा अभ्यास केलेला आहे. आणि म्हणून हे दोन्ही अर्थ या ठिकाणी त्यांनी दोन्ही अर्थाने विचारलेलं नाहीये. केने शीतम की परत परत जातो आणि ते जातच अशा पद्धतीचं नाही, तर कोणाच्या इच्छेनी हे मन तिकडे जात, हा प्रश्न विचारलेला आहे. या ईशितमचा अशा अर्थाने प्रश्न विचारलेला आहे. परंतु तत्पूर्वी त्या शिष्याने आपल्या मनातील वृत्तीचं पूर्णपणे निरीक्षण केलंय. हो, या वृत्तीचा सगळा अभ्यास केलेला आहे. परमार्थ वृत्तीचा आहे, पण वृत्तीचा अभ्यास आम्हाला करावा लागतो, हे लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे. वृत्तीचा अभ्यास आहे सगळा. त्या वृत्तीकडे मला लक्ष ठेवावं लागतं, त्या वृत्तीचा वळण द्यावं लागतं, त्या वृत्तीवर संस्कार करावे लागतात, तेव्हा असे प्रश्न येतात. आणि म्हणून त्यांनी त्या साधकांनी वृत्तीचं निरीक्षण कसं केलं, मग हे निरीक्षणाचे आपण 5-7 मुद्दे बघू. हे निरीक्षण तरी कसं केलं त्यांनी, तर निरीक्षण केलं की इंद्रियांच्या माध्यमातून ही वृत्ती धावते. निरीक्षण केलंय त्यांनी आपल्या वृत्तीचं. आपणही आपल्या वृत्तीचं असं निरीक्षण करावं, बरोबर आहे की नाही. इंद्रियांच्या माध्यमातून ही वृत्ती धावते, ही वृत्ती विषयाकार होते. स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता आहे का? हो, अजिबात नाही. वृत्ती विषयाकार होते की नाही. गुलाबाच्या फुलाकडे ती वृत्ती वळली तर फुल किती सुंदर आहे, लाल रंगाचं आहे, याच्यापेक्षा ते फुलं छान माझ्याकडे पाहिजे होतं, वृत्ती विषयाकार झाली की नाही. दृश्य विषयाचा ती आकार देते म्हणून ज्ञान होतं की नाही. त्या साधकांनी केलेला आपल्या वृत्तीचा अभ्यास आहे, निरीक्षण आहे. आणि ती वृत्ती ही दीर्घकाळ पण टिकत नाही. तिचं जाणं येणं सुरू असतं. मनाच्या वृत्तीचं जाणं येणं सुरू असतं आपल्या नित्याच्या अनुभवामधले. फक्त वृत्ती म्हटल्यामुळे आपण सगळे एकदम दचकाल की बापरे काय ताईंनी प्रश्न आणलाय मोठा.
आणि अशी ही जी वृत्ती आहे ही दीर्घकाळ पण टिकत नाही, हे त्या शिष्याच्या लक्षात आलेलं आहे. आणि वृत्ती बदलणं हा या मनाचा स्वभाव आहे. फुलपाखराप्रमाणे असते, अत्यंत चंचल असते. चंचल ही मन कृष्ण. क्षणात एका विषयावर बसते, थोड्या वेळ रमते, परत निघते, दुसऱ्या विषयावर बसते. सतत त्या वृत्तीचं फिरणं चालू असतं. एका वेळेला एक वृत्ती राहत नाही, पण अखंड वृत्ती राहते. कारण त्या दोन वृत्तीमध्ये जो गॅप आहे तो आमच्या लक्षात येत नाही, इतका बारीक असतो. एक वृत्ती उठली, ती विषयाकार झाली, दुसरी लगेच उठते, लगेच विषयाकार होते. पण मधला उठून दुसऱ्या विषयावर बसणं, याच्या मधला जो कालखंड आहे, हा कालखंड आमच्या लक्षात येत नाही, इतका क्षणिक असतो. जसा जसा आम्ही अभ्यास करतो तसं तसं हा कालखंड आमचा वाढतो. कारण आम्ही सावध असतो. आमच्या वृत्तीकडे आम्ही, वृत्ती जिकडे धावे तिकडे न धावे ती पाठी, त्याच्या मागे आम्ही जात नाही. साक्षी तियेचा होऊन पाहता स्वरूपी होय भेटी, हा माझ्या वृत्तीचा मी केलेला अभ्यास आहे. आणि म्हणून या ठिकाणी एवढा वृत्तीचा सगळा अभ्यास केल्यानंतर, जे 5-6 मुद्दे मी सांगितले वृत्तीचे, सगळा अभ्यास केल्यानंतर मग यामधून प्रश्न विचारला. एवढा वृत्तीचा अभ्यास झाल्यावर शिष्याने प्रश्न विचारला आहे की कोणत्या कर्त्याच्या इच्छेने हे मन विषयाकडे धावतं? कोणत्या कर्त्याच्या इच्छेने? कोण आहे याचा करता की हे मन त्याच्याकडे धावतो? रथाते चालकु सारथी आणि अश्वतया ते वाहती, तैसे मनाते कवणे गती विषयी असे. रथाला ज्याप्रमाणे सारथी चालक असतो, पण घोडे त्याला वाहून नेतात. घोडे त्या रथाला वाहून नेतात. त्याप्रमाणे मन विषयांच्या पाठीमागे कोणाच्या प्रेरणेने जातं, कोणाच्या इच्छेने जातं. इशितम म्हणतो ना आपण, तर मग आता इशितमचा अर्थ इच्छा. कोणाच्या इच्छेने हे मन विषयाकडे जातं? कोण इच्छा करतो? काकांची ओवी ही ओवी क्रमांक 14. आणि असं ह्या केनिषितम मध्ये इच्छा प्रदर्शित केलेली आहे, इच्छा दर्शवलेली आहे की कोणाच्या इच्छेने हे मन विषयाकडे जातं, असा केनिषितमचा अर्थ आहे. आता पतती प्रेषित पुढचं आहे. पतती प्रेषित म्हणा. आता पुढचं प्रेषित जे आहे, इशित सगळ्यांना कळलं. या ठिकाणी वृत्तीचा अभ्यास केल्यानंतर विचारलेला प्रश्न आणि दुसरा शब्द आहे प्रेषितम. म्हणजे आता या इशितम या पदाला प्र हा उपसर्ग लावला, आणि उपसर्ग लावल्यामुळे याचा अर्थ बदलला. जसं विकार हा शब्द, आता ह्या विकार या पदाला अ हा उपसर्ग लावला आम्ही, तर लगे अविकार होतो की नाही? विकारी हा हे पद आहे, आणि त्याला अ हा उपसर्ग लावल्याबरोबर अविकारी, अर्थ बदलला की नाही त्याचा? म्हणजे उपसर्ग लावल्यानंतर अर्थ बदलतो. तसा या इशितमला उपसर्ग प्र लावला म्हणून प्रेषितम झाला, आणि याचा अर्थ होतो प्रेरणार्थक. याचा अर्थ काय होतो? प्रेरणार्थक. म्हणजे प्रेरणा कोणाच्या इच्छेने, इशितम मधली इच्छा आणि प्रेषितम मधली प्रेरणा, कोणाच्या इच्छेने प्रेरित झालेलं मन विषयाकडे धावतं, असा या पहिल्या चरणाचा पूर्णपणे अर्थ आहे. या ठिकाणी इच्छा आणि प्रेरणा या दोन अनुषंगिक प्रश्न विचारलेले आहे. कोणाच्या इच्छेने हे मन प्रेरित होतं, आणि प्रेरित झाल्यानंतर ते विषयाकडे धावतं. आहे की नाही वरच्या दर्जाचा प्रश्न आपल्या मनात आला का इतके दिवस? पण आता माझ्या मनामध्ये हा प्रश्न यावा, हा प्रश्न माझ्यासाठी साधन आहे.
माझा संबंध या उपनिषदाशी जो जोडलाय ना, तो कशासाठी जोडलाय? आत्मस्वरूपाच्या चिंतनासाठी, आत्मस्वरूपाकार होण्यासाठी. म्हणून ह्या प्रश्नाचा माझा जो संबंध आहे तो या ईशितम आणि प्रेषितम मधून जोडला गेलेला असावा. कोणाच्या इच्छेने, कोणाच्या प्रेरणेने हे मन विषयांकडे धावतं. मी सुद्धा आता पहिल्या 2 ईशच्या अर्थामधून निघायलाच हवं. पुन्हा पुन्हा का जातो आणि का जातो याच्यातून मी निघायला हवं. कारण आता मी सुद्धा उपनिषदांच्या श्रवणासाठी सज्ज झालेला साधक असल्यामुळे ईशितम आणि प्रेषितम यामध्ये येऊन पडावं. आणि हा प्रश्न माझ्यासाठी माझं साधन असावं. परत वृत्तीचा अभ्यास सुरू आहे. आता ही जी दृश्याकार झालेली वृत्ती आहे, वृत्तीमध्ये बदल झालेले आहेत, हा सगळा अभ्यास झाल्यानंतर या अभ्यासाला सुरुवात करावी की आता हे मन, मनोवृत्ती कोणाच्या इच्छेनी आणि कोणाच्या प्रेरणेने विषयाकडे धावतो. झालं सुरुवात. वृत्तीचा अभ्यासच सुरू आहे. याच्यामध्ये सुद्धा आचार्यांनी आम्हाला हेच सांगितलेले आहे. आणि म्हणून आचार्य असं म्हणतात की श्रुतीने ईशितम पण म्हटलं आणि प्रेषितम पण म्हटलं. दोन्ही शब्द इथे वापरले ते काहीतरी हेतूनेच वापरले असते पाहिजे की नाही. याच्या मागे काहीतरी हेतू असला पाहिजे की नाही. ईशितमच्या आणि प्रेषितमच्या मध्ये नक्की अर्थ आहे. एकाच अर्थाचे 2 शब्द का वापरणार श्रुती, हेही आम्हाला आचार्यांनी स्पष्ट केलेलं आहे की का प्रेषितम वापरलं. आचार्य असं म्हणतात की प्रेषितमचा विशेष अर्थ असा आहे की प्रेरणा देणार. आता व्यवहारामध्ये आम्हाला प्रेरणा कोण कोण देतं? व्यवहारामध्ये आम्हाला प्रेरणा देतो इच्छा प्रेरणा देते. म्हणजे कोणाची तरी इच्छेने आमच्या मनाला प्रेरणा मिळते. आमच्या आईची खूप इच्छा होती हो मी डॉक्टर व्हावं म्हणून, आणि तिच्या इच्छेसाठी मी तिची इच्छा गृहीत धरून डॉक्टर मेडिकल मध्ये प्रवेश घेतला आणि डॉक्टर झालो. इच्छा, कर्म, दुसऱ्यांनी केलेल्या कर्मामधून आम्हाला प्रेरणा मिळते. इतके सत्कर्म करतात ते, सारखं वारंवार पाहत सत्कर्मच करत असतात, सारखे झटत असतात. आम्ही पण त्यांच्यापासून काही शिकावं, मिळाली प्रेरणा त्यांच्या कर्मामुळे. वाणीनी शब्दांच्या मधून आम्हाला प्रेरणा मिळत असते. सामर्थ्यवान वाणी असते, प्रेरणात्मक वाणी असते, मोटिवेट करणारी वाणी असते बरेच लोकांची असते. त्याच्याशिवायच का आपण एवढे मोटिवेट झालो? आमच्या श्री गुरूंची वाणी आम्हाला मोटिवेट करणारी आहे, आम्हाला ध्येयाकडे नेणारी आहे. त्याशिवाय का आम्ही प्रेरित झालो? त्याशिवाय का आम्ही बद्धाचे साधक झालो? मग इच्छा, कर्म आणि वाणी या 3 गोष्टीतून प्रेरणा मिळत असतात. पण आचार्य म्हणतात या तिन्ही गोष्टी प्रेरणासाठी या ठिकाणी कामी नाही, या व्यवहारातल्या आहेत. इथे या अर्थाने प्रेरणा हा शब्द वापरला नाही, प्रेषितम हा शब्द वापरला नाही. जसा ईशितम हा शब्द 2 अर्थांनी वापरलेला नाही. ईशितमचे 2 अर्थ आपण पाहिले, ईश धातूचे. त्या दोन्ही अर्थाने जसा ईशितम नाही, तसा या तिन्ही व्यवहारातल्या तिन्ही प्रेरणा देणारे जे आहे घटक आहे, त्या तिन्ही घटकांनी प्रेषितम शब्द वापरलेला नाही आहे. तर हा प्रेषितम शब्द तिने कोणत्या अर्थाने वापरलेला आहे? प्रेरणा कोण देतो, प्रश्न कोणी विचारला यावरही उत्तर अवलंबून असतं ना. हो, लहान मुलगा प्रश्न विचारतो, बाबा तुम्हाला किती पगार मिळतो? बाबा म्हणतात, बेटा एवढे चॉकलेट येतील ना इतका मला पगार मिळतो. त्याला समजला. आणि मोठ्या मुलांनी, कॉलेजमधल्या मुलांनी प्रश्न विचारला की बाबा तुमचा पगार किती? तर उत्तर कसं येतो? या पॅकेज मध्ये इतकं पॅकेज आहे, पॅकेजचं उत्तर येतो. प्रश्न विचारणाऱ्याचा अधिकारावर त्याचं उत्तर अवलंबून असतो, त्याचा अर्थ अवलंबून असतो. आणि म्हणून इथे जो प्रश्न विचारलेला साधक आहे, हा जसा या ठिकाणी ईशितम च्या वेळेला तो जसा त्यांनी वृत्तीचा सगळा अभ्यास करून प्रश्न विचारला आहे, तसा प्रेषितम सुद्धा शब्द प्रश्न विचारताना तो साधक कसा आहे? सर्व कार्यकरण संघातून विरक्त झालेला आहे, अत्यंत वैराग्य संपन्न असा हा साधक आहे. त्यामुळे
इथे जो प्रेषितमचा अर्थ दिलेला आहे तो प्रेषितमचा अर्थ कोणाच्या प्रेरणेनी असा आहे. नित्य वस्तूची प्राप्तीची इच्छा करणारा हा साधक आहे, मुमुक्षु साधक आहे. आणि त्यांनी सुद्धा हा प्रश्न विचारण्याच्या आधी त्याची सुद्धा तयारी खूप आहे. किती तयारी आहे की त्याला माहितीये की हा देहादीचा संघ जो आहे ना ह्याला विकार आहे. या देहादी कार्यकारण संघाला विकार आहे. म्हणजे देहादी कार्यकारण संघ म्हणजे काय, शरीर सगळे इंद्रिय ह्याला विकार आहे, हे विकारयुक्त आहे. हे दृश्य विश्व सुद्धा विकारयुक्त आहे. आणि म्हणून ह्या संपूर्ण विकाराचं त्याला जाणीव झालेली आहे, शिष्याला जाणीव झाली आहे. मला सुद्धा अत्यंत आवश्यक आहे, मी सुद्धा हे जाणावं की हा देह, हे देहादी जगत हे विकारयुक्त आहे, हे टिकणार नाही, हे विनाशी आहे. आणि म्हणून विनाशी असताना सुद्धा आता ह्या मनाला प्रेरणा कोणी दिली? देहादी जगताकडून तर येऊ शकत नाही हो. इच्छा, कर्म, वाणी यांच्याकडून प्रेरणा येऊ शकत नाही. हे व्यवहारातलं झालं. मग ह्याला, या मनाला कोण प्रेरणा देणार? इशितमच्या वेळेला वाटलं कोणाच्या इच्छेने ती झाली आहे, म्हणजे कोणाच्या सत्तेवर झाली आहे. प्रेषितमच्या वेळेला म्हणतोय कोणी प्रेरणा दिली, कोण आहे प्रेरणा देणारा? असा पूर्ण विरक्त झालेला जो आहे ह्या साधकाला हा प्रश्न पडलेला आहे. जर सगळं देहादी जगत विकारी आहे तर ह्या सगळ्या विकारी देहादी जगताचं अधिष्ठान हे अविकारी असं असलंच पाहिजे. अविकारी कुटस्थ अधिष्ठान हे असलंच पाहिजे. आणि म्हणून प्रश्न विचारण्याचा रोग जो आहे हा नित्य वस्तूच्या ज्ञान प्राप्तीकडे आहे. माझा नित्य वस्तूच्या ज्ञान प्राप्तीकडे प्रश्न विचारण्याचा रोग असला पाहिजे. हा प्रश्न त्या शिष्याचा नाहीये, हा प्रश्न माझा आहे. हा आधी मला माझा करून घ्यायचा. हा माझा प्रश्न जोपर्यंत मी करून घेत नाही तोपर्यंत मला उत्तर सुद्धा याचं मिळणार नाही. आणि म्हणून माझा प्रश्न आहे हा की या मनाला कोणाच्या इच्छेने हे मन प्रेरित होत, आणि अशा पद्धतीचा हा विशेष प्रेरक कोण आहे? म्हणून या ठिकाणी इशितम आणि प्रेषितम ही दोन विशेषण टाकांनी अत्यंत समर्पक आचार्यांनी दोन्ही विशेषण अत्यंत समर्पक पद्धतीने ते वापरली आहे. आता या ठिकाणी पदावर भाष्य झालं की नाही, इशितम हे एक पद आहे, प्रेषितम हे एक पद आहे. पदावर भाष्य झालं की नाही, आचार्यांनी त्या पदांवर भाष्य केलं की नाही, म्हणून पदभाष्य आहे. पण एवढं पदभाष्य होऊन आचार्यांचं नाही समाधान झालं, म्हणून मग आचार्यांनी वाक्यभाष्यच केलं. म्हणून इशितम आणि प्रेषितम हे आचार्यांनी अत्यंत समर्पक आणि योग्य आणि युक्तिसंगतच असं शब्द या ठिकाणी येऊन याचे अर्थ आम्हाला नीट समजून सांगितलेले आहे. श्रुतीने इशितम आणि प्रेषितम या अनुषंगिक हे शब्द वापरलेले आहे. कोणाच्या इच्छेनी, प्रेरणेनी. विशेष प्रेरक कोण आहे? विशेष प्रेरक कोण आहे की त्या प्रेरकाने ते मन स्वविषयाकडे धाव घेते. म्हणून पहिला प्रश्न जो आहे हा पहिला प्रश्न मनाला धरून आहे, दुसरा प्रश्न प्राणाला धरून आहे, तिसरा प्रश्न वाणीला धरून आहे, आणि चौथा प्रश्न जो आहे हा चक्षुला धरून आहे. असे 4 प्रश्न एका प्रश्नामध्ये आहे. 4 प्रश्न एका प्रश्नामध्ये आहे. मग आता पहिला प्रश्न जो आहे
की हे मन लक्षात आलं. इशितम आणि प्रेषितमचा अर्थ. आता प्रत्यक्ष प्रश्नाला सुरुवात. हे मन कोणाकडून सत्ता आणि स्फूर्ती घेऊन, कोणाची प्रेरणा घेऊन विषयाकडे जाते. पतती म्हणजे जाणे, विषयाकडे जात. कोणाकडून प्रेरणा घेतो? मनाला कोणाकडून प्रेरणा मिळते? हो, मनाच्या मागे कोणाचा रेटा असतो? आमच्या मागे रेटा असतो की नाही? रेटा लावला की आम्ही एक काम करतो की नाही कोणते? अरे बाबा अभ्यास कर, अरे बाबा अभ्यास कर, सारखं श्री गुरु आम्हाला सांगत असतात. मग आम्ही त्यांचा रेटा सारखा असतो म्हणून मग आम्ही अभ्यासाला लागतो. तसं ह्या मनाच्या मागे कोणाचा रेटा आहे हेही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हे मन त्या विषयाकडे जातो. विषयाचं चिंतन दोन प्रकारे होते. एक तर विषय समोर आला की आमचं चिंतन होतं आणि पूर्वसंस्कारामुळे चिंतन होत असतं विषयाचं. परंतु पूर्वसंस्कारांमुळे जरी चिंतन झालं, प्रत्यक्ष विषय समोर आला तरी चिंतन जरी होत असेल, तरी तिथपर्यंत जाण्यासाठी कोणाचे प्रेरणा असतं, कोणाच्या प्रेरणेवर असतं ते मन त्या विषयाकडे, कोणाच्या प्रेरणेने, कोणाची सत्ता, कोणाच्या सत्तेवर जातं हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग हा प्रश्न आम्हाला का विचारावा वाटला हो, कोणाच्या सत्तेवर हे मन चाललं? कारण आम्ही त्या मनाचं स्वरूप लक्षात घ्यावं. दुसरा मुद्दा का प्रश्न असा विचारावा लागला की कोणाच्या सत्तेवर हे मन चाललं, कोणामुळे प्रेरित होत आहे? कारण मन हे स्वतंत्र आहे की परतंत्र आहे हे आधी आम्ही निवाडा करून देऊ, तरच आमच्या मनात हा प्रश्न येईल, नाही तर येणार नाही. मन स्वतंत्र आहे की परतंत्र? माझं मन हे परतंत्र आहे, ते स्वतंत्र नाही. का परतंत्र आहे? कारण हे मन परतंत्र आहे, स्वतंत्राच्यासाठी नाही. कारण मन सत नाही, म्हणजे मन सत्य नाही. म्हणजे हे मन तिन्ही काळामध्ये नसतं. ते जागृतीत असतं, स्वप्नात अस्पष्ट असतं आणि सुषुप्तीमध्ये ते नसतं. असं जे कधी असतं कधी नसतं ते सत नसतं. म्हणून मन हे सत नाही, म्हणून मन हे स्वतंत्र नाही, मन हे परतंत्र आहे. जे त्रिकाला बाधित असतं त्याला सत असं म्हणतात. आणि मन हे तिन्ही काळामध्ये असतं, असत नाही, म्हणून ते सत नाही. अधिष्ठानाच्या ज्ञानासाठी हा प्रश्न विचारला गेलाय, हे पक्क लक्षात ठेवायचं बरं. म्हणून मन हे अध्यस्थ आहे, ते स्वतंत्र नसतं, ते परतंत्र असतं, ते कोणाच्या तरी तंत्राने चालत असतं. आम्ही भाडेकरू आहो, आम्हाला आमचं स्वतंत्र स्वतःचं घर नाही. आम्ही भाडेकरू म्हणजे आम्ही कोणाच्या तरी तंत्राने आम्हाला करावंच लागतं. महिना आला की भाडं द्यावंच लागतं. ते म्हणतात तसं मेंटेनन्स करावंच लागतं. तसं मन हे स्वतंत्र नाही, ते परतंत्र आहे, म्हणजे ते अध्यस्थ आहे, म्हणजे रज्जूवरच्या सर्पाप्रमाणे आहे. आणि हा निर्णय आमचा आधी झालेला असावा. म्हणून म्हणते संबंध आपल्या प्रश्नाशी कसा आहे हे नीट लक्षात घ्या. हा निर्णय आमचा आधी झालेला असावा की मन हे स्वतंत्र नाही. जसा वृत्तीचा अभ्यास आमचा झालेला असावा. नसेल झाला तर आजपासून वृत्तीचा अभ्यास सुरू करा. अशा पद्धतीने मुद्दे सांगितले, 7 ते 8 मुद्दे सांगितले वृत्तीच्या अभ्यासासाठी. एक स्वतंत्र सेशन घेऊ म्हटलं तर वेळ कमी पडेल. असे 7 ते 8 मुद्दे वृत्तीच्या अभ्यासासाठी आहे. आणि आता निर्णय आम्ही घ्यावा, अभ्यास आम्ही करावा की मन हे स्वतंत्र नाही, मन हे सत्य नाही. म्हणून हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मंत्ररूप आहे. म्हणजे मंत्ररूप म्हणजे मननेन त्रायती इति मंत्रा. ज्याच्यावर मनन करायचं असतो, विचार करायचं, चिंतन करता करायचं असतो त्याला मंत्र म्हणतात. त्या मंत्रामध्ये सामर्थ्य असतं विचारांचं, मननामध्ये सामर्थ्य असतं विचारांचं, चिंतनाचं. नुसत्या शब्दामध्ये सामर्थ्य नाहीये, तर चिंतन आणि मननाचं सामर्थ्य त्यात असतो, म्हणून त्याला मंत्र असं म्हणतात. पण पहिला प्रश्न हा मंत्र आहे.
प्रश्न मंत्र आहे, याच्यावर मनन करण्यासारखं आहे. म्हणून पहिल्या प्रश्नाला मंत्राचाच दर्जा द्यायचा आणि आम्ही तो आमच्यासाठी करून घ्यायचा मंत्र, म्हणजे आम्ही याच्यावर मनन करायचं. एवढा पहिला प्रश्न महत्वाचा आहे. म्हणून मन जर स्वतंत्र नाही हे जर लक्षात जर आलं आमच्या, तर आम्ही त्या मनाच्या मागे धावणार नाही, अजिबात धावणार नाही. जो स्वतंत्र आहे त्याच्याच मागे आम्ही धावतो की नाही. नको, घरी की नाही खूप सासू सासरे आहेत, मुलीच्या घरी सासू सासरे आहेत, मुलीला नाही हो स्वातंत्र्य आमच्याशी बोलायचं, मग कशाला तिच्याकडे वारंवार जायचं. नाही जाऊ. आपली मुलगी पारतंत्र्यात आहे हे कळल्यानंतर ते आई वडील वारंवार जातात का? मग आमच्या मुलीला आमच्याशी 2 शब्द बोलायची सुद्धा स्वातंत्र्य नाही, मग कशाला आम्ही तिथे जायचं. आणि आमची मुलगी एक घरी बस 2च जण असतात, दोघेही कमवतात, भरपूर पैसा आहे, कसं आम्ही हक्काने जाऊन राहू शकतो तिथे. माहितीये मुलगी स्वतंत्र आहे. तसं मन हे स्वतंत्र नाही हे लक्षात आलं तर या मनाच्या मागे धावणार नाही, म्हणजे वृत्तीच्या मागे धावणार नाही. वृत्ती जिकडे धावे तिकडे न धावे ती पाठी. मग त्या साक्षीतेचा हो नाही पाहता त्याचं साक्षीत्व आम्ही करू. कोणाच्या प्रेरणेने, कोणाच्या इच्छेने, कोणाच्या सत्तेने, कोणाच्या स्फूर्तीमुळे. ईशितम प्रेषित, ह्या प्रश्नामध्ये आम्ही राहू. हे प्रश्न आता हे माझे होतील आणि मनाला रेटा देणारा कोण आहे, त्या रेटा देणाऱ्याच्या मागे आम्ही लागू. साक्षीतेचा हो नि पाहता स्वरूपी होय भेटी. त्या मनाच्या वृत्तीचं, मनोवृत्तीचं साक्षीत्व करू आणि स्वरूपाची भेट तिथेच होईल, हो तिथेच. म्हणून मन हे स्वतःच्या सत्तेवर काम करू शकत नाही. म्हणून जीवनमुक्ताला काय म्हणतात? सर्वतंत्र स्वतंत्र. का म्हणतात जीवनमुक्ताला सर्वतंत्र स्वतंत्र का म्हणतात? कारण जीवनमुक्त हा सगळ्या देहाच्या अनुषंगिक नाही, आत्म्याच्या अनुषंगिक. कारण तो आत्मरूप झालेला असतो, आत्म्याला धरून स्वतंत्र म्हटलेलं आहे. स्वतंत्र तत्व एकच आहे, ते म्हणजे आत्मतत्व आहे, ते मी आहे. म्हणून जे स्वतंत्र आहे तेच सत्य असलं पाहिजे. म्हणून आत्मा हा त्रिकाला बाधित आहे, तो स्वतंत्र आहे, त्याचा रेटा या मनाच्या मागे आहे. म्हणून या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. आणि म्हणून हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न मनाला धरून मन विषयाकडे कसं जातो, कोणाच्या तंत्राने जातो, याला धरून हा प्रश्न आहे. असा प्रश्न मला पडला पाहिजे. आणि हा असा प्रश्न जेव्हा पडेल तेव्हा मी विषयाकडे जाणाऱ्या मनाच्या मागे न जाता कोणाच्या सत्तेवर ते जात आहे त्या सत्तेकडे माझं लक्ष जाईल. आम्हाला सामान्यत्वाने ब्रह्मस्वरूप आम्हाला सामान्यत्वाने कळला, आत्मसामान्यत्वाने कळले, पण विशेषत्वाने कळलेला नाही. आणि ह्या प्रश्नामध्ये शिष्याला विशेषत्वाने आत्मज्ञान हवं आहे. विशेषत्वानं आत्म्याचं ज्ञान हवं असल्यामुळे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अनेक रस्ते आहेत आणि हाच रस्ता कुठे जातो? विशेषत्वाने विचारलेला आहे. हे सगळे रस्ते जातात, सगळ्या दिशेला जातात हे माहीतच आहे. परंतु ज्याला पुण्यालाच जायचं आहे ना, तो म्हणतो हा रस्ता नेमका कुठे जातो. आता विशेषत्वाने त्याला रस्त्याचं ज्ञान हवं आहे. तसं शिष्याला म्हणजे मला विशेषत्वाने आत्म्याचं ज्ञान हवंय. सामान्य ज्ञान मला आहे, घर आहे, दार आहे, देह आहे, सामान्य ज्ञान आहे, परंतु विशेष ज्ञान मला हवंय. विशेष ज्ञान ज्या वेळेला होईल त्यावेळेला विशेष ज्ञानाचं चिंतन करून करून एक दिवस मी सामान्य ज्ञानावर स्थिर होईल. त्यासाठी हा प्रश्न. म्हणून हा प्रश्न माझा आहे, माझा व्हायला पाहिजे. म्हणून इथे म्हटलेलं आहे, मनी जे जे उमटे तेथे प्रगटे वाणी वाटे, तेथे कवळू चालू भेटे रेटा वयसी. जे जे आमच्या मनामध्ये ते ते वाणीने आमचं
बाहेर पडतं, तो शब्द कोण उमटवतो, काकांच्या सगळ्या ओव्या पुढच्या ज्या आहेत त्या सगळ्या ओव्या वाणीला धरून, मनाला धरून, नेत्राला धरून, या सगळ्या ओव्या याला सगळ्या धरून आहे की यांचं कोण प्रेरक तत्व आहे, त्यांच्यातील कोण सत्तारूप तत्व आहे. अशा यांचा जर आम्ही अभ्यास केला तर आम्हाला कळतं की मनाचं प्रेरक तत्व कोणतं आहे आणि मनाचं प्रेरक तत्व कोणतं आहे विचारल्यानंतर आता दुसऱ्या प्रश्नाकडे जेव्हा आम्ही वाटचाल करतो त्यावेळेला तेन प्राण प्रथमा प्रेतियुक्त, आता प्राणाकडे वाटचाल सुरू झाली आहे की आता ह्या प्राण, हे जे प्राण आहे हे कोणाच्या सत्तेवर काम करतात. आता इथे प्रथम प्राण म्हणतात म्हणजे सर्वश्रेष्ठ प्राण. प्रथम प्राण म्हणजे सर्वश्रेष्ठ प्राण. प्राण हे सर्वश्रेष्ठ आहे. का सर्वश्रेष्ठ आहे? उपनिषदांमधली एक छान गोष्ट आहे पहा उपनिषदांमध्ये, की उपनिषदांमध्ये म्हटलंय की सगळ्या इंद्रियांमध्ये भांडण झालं. सगळ्या इंद्रियांमध्ये भांडण झालं. डोळे म्हणतात मी श्रेष्ठ, कान म्हणतात मी श्रेष्ठ, आणि आपसात भांडायला लागले. प्राण्यांनी काय केलं, चुपचाप काढता पाय घेतला आणि काढता पाय घेतल्याबरोबर सगळे इंद्रिय तिथे शिथिल व्हायला लागले आणि त्यांना कळलं की नाही, आपण श्रेष्ठ नाही, श्रेष्ठ प्राण आहे. प्रथमा प्राण, सर्वश्रेष्ठ प्राण आहे असं त्यांच्या लक्षात आलं आणि मग ते सगळे प्राणाला शरण गेले. अशा पद्धतीची एक उपनिषदांमधली गोष्ट आहे. आणि म्हणून प्राण हे सर्वश्रेष्ठ, प्राणांना सर्वश्रेष्ठ असं म्हणतात. हे सर्वश्रेष्ठ प्राण सुद्धा कोणाच्या प्रेरणेने काम करतात, कोणाच्या सत्तेने हे काम करतात. आता ही जी वाणी आहे, ही वाणी आम्ही बोलतो, वाणीने शब्द निघतात. एक शब्द जेव्हा उच्चारतो तेव्हा 8 वेळेला आमची ही जीभ आदळते, तेव्हा एक शब्द तयार होतो. म्हणजे ह्याला जे सामर्थ्य मिळतं, शब्द उच्चाराला जे सामर्थ्य आहे हे प्राणामुळे मिळतं, मान्य आहे. पण प्राणाला सामर्थ्य कोणामुळे मिळतं हे तितकंच महत्वाचं आहे. नेत्र न्याहाळी ती कामिनी, ते कवनाची प्रेरणी. म्हणजे हे जे डोळे आहे हे रूपाच्या अभिलाषेने निरीक्षण करतात, पण कोणाच्या प्रेरणेने? डोळे कोणाच्या प्रेरणेने त्या रूपाच्या मागे धावतात? कोण आहे प्रेरणादायी? आता या वाणी आहे, रूप आहे. डोळ्याची देवता सूर्य आहे, मान्य आहे. कानाची देवता दिशा आहे, मनाची देवता चंद्र आहे. ह्या जरी देवता आहेत तरी ह्या देवतेचं अधिष्ठान काय आहे? हा कोणाच्या अधिष्ठानावर काम करतात हे मला जाणून घ्यायचंय गुरुदेवा, हे जाणून घ्यायचंय विशेषत्वानी. विशेषत्व डोळे, विशेषत्वासाठी काय घेतलं? डोळे, कान, हे इंद्रिय, प्राण आणि मन म्हणजे अंतःकरण विशेषत्वानी जाणून घेण्यासाठी हे सगळे साधन त्या शिष्याने घेतलेले आहेत. बेल वाजते दारावर, कोण आहे हो? मी आहे. सामान्य उत्तर, मी आहे. मी म्हणजे कोण? अहो मी म्हणजे अमका अमका, या गावाचा, या आडनावाचा, या नावाचा, तुमचा नातेवाईक. ही सगळी विशेषत्वाची साधनं त्यांनी सांगितली, ही सगळी विशेषत्वाची रूप सांगितली. तेव्हा कळलं कोण आलाय. तसं सामान्यपणे आत्मा आम्हाला सगळ्यांना माहिती, हा घट आहे, हे घर आहे, हा देह आहे, हे मन आहे, आहे 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 आहे, सगळं सामान्यपणे कळलंय, पण विशेषत्वाने नाही कळलं. म्हणून विशेषत्वाने कळण्यासाठी डोळे, कान, प्राण, मन याचा आधार या ठिकाणी आम्ही घ्यायला हवा, घेतलेला आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या देवतेंचं अधिष्ठान कोण आहे? एकाकेशी राजे सत्व सिद्धी. एकाकेशी राजा जो आहे, एकाकेशी राजामुळे हे सगळं आम्हाला केशीराजे समजण्यासाठी आम्हाला मन प्रसन्न करावं लागेल. आणि मन प्रसन्न करण्यासाठी विवेक आणि वैराग्य, विवेक वैराग्य मला
जोपासायचं असेल तर कान आणि डोळे हे जे दोन इंद्रिय आहेत ना, या दोन इंद्रियांना आम्हाला या जगापासून थोडं अलिप्त करावं लागेल. म्हणजे वैराग्य आपोआप साधल्या जाईल. म्हणून हे डोळे आणि कान कोणाच्या प्रेरणेने काम करतात, कोणाच्या प्रेरणेने या जगताकडे धावतात, हे प्रश्न जाणून घेण्याची ही इच्छा. कारण एका केशीराजाला जाणण्यासाठी या दोन इंद्रियांचा बंदोबस्त केला तर केशीराजे सहज जाणल्या जाईल. आणि ते मी आहे हा निर्णय होईल. म्हणून आम्हाला सगळ्यात महत्वाचा भाग ह्याचा अधिष्ठान रूपाने कोण आहे, प्रेरणा कोण आहे, सत्ता कोण आहे हे जाणण्यासाठी ह्या प्रश्नाचा मला प्रश्न आम्ही श्री गुरूंना विचारलेला. लक्षात ठेवा, या दृष्टीने आम्ही श्री गुरूंना प्रश्न विचारलेला आहे की कोणाच्या प्रेरणेने मन विषयापर्यंत जाते, कोणाच्या प्रेरणेने प्राण काम करतात, कोणाच्या प्रेरणेने हे चक्षु त्या रूपापर्यंत जातात, कोणाच्या प्रेरणेने ही वाणी बोलते. आणि ह्या मन कसं आहे, मन जड आहे, अचेतन जड आहे. मन अचेतन जड आहे हे माहिती आहे आम्हाला. पण अचेतन जड मनाला चेतन अधिष्ठान असल्याशिवाय या मनामध्ये प्रवृत्ती निर्माण होऊ शकत नाही. आणि त्या चेतन अधिष्ठानाबद्दल त्या प्रेरकाविषयीचा हा प्रश्न आहे. मनाची प्रवृत्तीच दाखवते. मनाची प्रवृत्ती काय दाखवते? चेतन अधिष्ठान. चेतन अधिष्ठानाचं ते व्यापक लिंग आहे असं सांगा, ज्ञापक लिंग आहे असं समजायचं. ज्या अर्थी मन काम करताय, ज्या अर्थी ते विषयाकडे धावताय, ते चेतन असल्यासारखं वाटतंय, त्या अर्थी त्याला चेतन अधिष्ठान असलंच पाहिजे, त्याचा प्रेरक चेतन असलाच पाहिजे, सत्ता चेतनाचीच असली पाहिजे, आत्म्याच्याच सत्तेवर ते काम करत असलं पाहिजे. आणि म्हणून चैतन्याचे ज्ञान विशेषत्वाने आम्हाला प्राप्त व्हावे. का सारखं सारखं सांगते हो हे? विशेषत्वाने प्राप्त व्हावे, विशेषत्वाने प्राप्त व्हावे प्रश्न विचारलाय म्हणून. आता आपल्या सगळ्यांना माहितीये की नाही, आत्म्याच्या अधिष्ठानावर सगळ्यांना आम्ही सगळे अध्यस्त आहे. पण आपण अधिष्ठान रूप झालो का? आत्मरूप झालो का? नाही झालो ना. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला विशेषत्वाची साधना करावी लागेल, निश्चितपणे करावी लागेल. विशेषत्वाने जोपर्यंत साधन आम्ही करणार नाही तोपर्यंत सामान्यवर आम्ही येणार नाही. म्हणून अस्ति ती बुद्धी म्हणजे अस्तित्व बुद्धी. म्हणून मी आहे हा आम्हाला अनुभव आहे. विश्व आहे, विषय आहे, अन्य जीव आहे, चंद्र आहे, सूर्य आहे, डोंगर आहे, सर्व ठिकाणी सत्तेचं ज्ञान आम्हाला होतं. परंतु विशेषत्वाने ते नसतं. म्हणून आम्हाला विचारावं लागतं की केने शित पतती प्रेषितम मना. कोणाच्या प्रेरणेने मन स्वविषयाप्रती धावतं. आत्म्याचा आत्मस्वरूपाचा विशेषत्वानी निश्चय होण्यासाठी हा प्रश्न लिहून घ्या हो. हे वाक्य अगदी लिहून घ्या. हे माझं साधन आहे. वृत्तीचा अभ्यास करणं साधन आहे. विवेक वैराग्य याच्यातून मला साधायचंय या प्रश्नाच्या माध्यमातून. विवेक वैराग्य जोपर्यंत साधल्या जाणार नाही तोपर्यंत हा प्रश्न आम्हाला समजणार नाही. वृत्तीचा अभ्यास जोपर्यंत आमचा होणार नाही तोपर्यंत प्रश्न माझा होणार नाही. आणि माझा प्रश्न होण्याचा आहे. मग आता आत्म्याच्या प्रेरणेने, आत्म्याच्या सत्तेवर, मग आता ही व्यवहारामध्ये जशी प्रेरणा दिली जाते तशी आत्मा प्रेरणा देतो का आम्हाला? तशी प्रेरणा देतो का आत्मा की आता तुम्ही जा डोळ्यांनो, तुम्ही जा विषयाकडे आणि विषयामधलं सुख घ्या आणि परत या, अशी प्रेरणा देतो का आत्मा? मग अशी प्रेरणा जर आत्म्याने दिली असती, कोणामुळे? आत्म्यामुळे. कोणामुळे? आत्म्यामुळे. ठीक आहे, केन म्हणजे मुळे, आत्म्यामुळे. मग आत्मा करताय का असा आपल्या मनामध्ये प्रश्न येईल की नाही? नक्की येऊ शकतो. म्हणून आचार्यांनी या ठिकाणी
वाक्यभाष्याच्या वेळेला सांगितलेलं आहे. वाक्यभाषेच्या वेळेला आचार्यांनी मुद्दा म्हणलाय की कोणामुळे हा जरी प्रश्न असेल तरी यामध्ये आत्मा करता आहे असा अजिबात श्रुतीला सांगायचं नाही. आत्मा प्रत्यक्ष प्रेरणा देत नाही. आत्मा अकर्ते या भूमिकेतच असतो. तो फक्त या सगळ्या मनादीच्या म्हणजे मन आणि आदी म्हणजे मन आणि ज्या सगळे जे देहादी संघ आहे, देहादी संघात आहे, जो आता मी बघितला प्राणापासून चक्षु, वाणी, कान, या प्रश्नामध्ये चक्षु आणि कानच का प्रामुख्याने घेतलेले आहेत? त्याचं कारण मी आत्ताच सांगितलं की हे दोन इंद्रियांनी या जगताशी आमची इंटरॅक्शन होते, संबंध येतो. म्हणून या दोन इंद्रियांना या जगताच्या विषयापासून दूर जर ठेवलं का तिथे आपोआपच वैराग्य येतं आणि आम्ही त्या वैराग्याने आम्ही केशी राजाला जाणू शकतो. हे आधीच सांगितलंय. म्हणून सांगायचं की हे सगळं जे मन आणि आदी आहे, आदी म्हणजे प्राण, चक्षु, वाणी याच्यामधलं जे आहे, ह्या सगळ्याच्या प्रवृत्तीमध्ये आत्मा निमित्त मात्र असतो, हे आचार्यांना सांगायचंय. म्हणजे आत्मा करता नाही, तो अकर्ता आहे. त्याच्या अधिष्ठानावर ह्या सगळ्या क्रिया घडतात. म्हणून आत्म्यामुळे जरी मांडणी केली तरी प्रत्यक्ष आत्मा हा काही करत नाही. म्हणून फार सुंदर उदाहरण दिलंय हो. स्थितप्रज्ञानंदांनी उदाहरण दिलंय की तू एक 5 मिनिटं घेते आणि थांबणार आहे. स्थितप्रज्ञानंदांनी फार सुंदर उदाहरण दिलं आहे की आत्मा निमित्त मात्र कसा आहे की पूर्वीच्या काळी राजे लोक जेव्हा जेवण करत असत तेव्हा त्यांच्या अन्नामध्ये विष गेलाय का हे पाहण्यासाठी तिथे चकोर नावाचा पक्षी त्या अन्नापाशी आणून ठेवत असत. आता अन्नापाशी चकोर नावाचा पक्षी जेव्हा आणून ठेवायचा तेव्हा अन्नामध्ये जर विष असेल, राजाचं अन्न हे विष, त्याच्यामध्ये विष नको, कोणी घात करायला नको. म्हणून आता अनेक टेस्ट आहेत, अन्नाच्या अनेक टेस्टिंग निघाल्या. आता G20 मध्ये असणारं अन्न अत्यंत शुद्ध, सगळ्या टेस्ट करून आलेलं अन्न होतं, कारण सगळे राष्ट्राध्यक्ष त्या ठिकाणी आलेले होते. पण पूर्वीच्या काळी जेव्हा राजे लोक जेवत असत त्याला तो चकोर पक्षी समोर असायचा आणि त्या चकोर पक्षाचे डोळे जर निळे झाले, त्याचा रंग जर बदलला, त्या चकोर पक्षाचा रंग बदलला तर त्याचा अर्थ असा असायचा की राजाच्या अन्नामध्ये विष आहे. त्याच्यामुळे त्याचा तो डोळ्याचा रंग बदलला की त्याचं ते प्रमाण होतं. मग या ठिकाणी चकोर पक्षाने काही केलं का? काही केलं नाही. आणि बदल झाला नाही म्हणजे विषरहित अन्न आहे आणि राजा लगेच त्या भोजनामध्ये प्रवृत्त व्हायचा. त्या डोळे पाहून तो राजा त्याच्यामध्ये प्रवृत्त व्हायचा. किती सुंदर उदाहरण दिलंय बघा. आत्मा हा निमित्त मात्र आहे. जसा तो राजा ते डोळे पाहून जेवणामध्ये प्रवृत्त व्हायचा, अगदी त्याप्रमाणे आत्मा अधिष्ठान रूपानी आहे. त्या अधिष्ठान रूपानी असलेल्या आत्म्याच्या सत्तेवर हे सगळे मन, प्राण, चक्षु, वाणी आणि कान प्रेरित होतात, प्रेरणा घेतात आणि प्रेरणा घेऊन आपापली सगळी कामं ती करतात त्यांच्या सत्तेवर. आणि आत्मा मात्र नित्य असंग कुटस्थ साक्षी चैतन्य स्वरूपानेच राहतो आणि तो मी आहे. तो आत्मा मी आहे, ते ब्रह्म मी आहे, असा जर का माझा निर्णय होत असेल, अधिष्ठान दृष्टी माझी जर होत असेल, प्राणाच्या माध्यमातून, चक्षुच्या माध्यमातून, कर्णांद्रियांच्या माध्यमातून, मनाच्या माध्यमातून, त्यांच्या मागे न जाता त्यांचं अधिष्ठान जर मी प्रत्येकाला पाहत असेल, कारण दैनंदिन व्यवहारात जागृतीमध्ये माझा या सगळ्यांशी नित्य संबंध येतो. मन, प्राण, चक्षु, कान, वाणी, हात, पाय मध्ये असतो, त्या सगळ्यांच्या संघामध्ये मी असतो. या सगळ्याच्या संघामध्ये जो मी न रमता
त्या संघाच्या अधिष्ठानाकडे लक्ष दिलं, विशेषत्वाने लक्ष दिलं, यांना हाताशी धरून जर मी लक्ष दिलं तर एक दिवस माझा निर्णय हा सहज होऊन जाईल आणि मी अधिष्ठान रूप होऊन राहील. म्हणून हा प्रश्न सामान्य तत्वाकडून विशेषत्व तत्व जाणून घेण्यासाठी, ते विशेषत्व तत्व जाणून घेण्यासाठी काय साधन करायचंय हे साधन संपूर्ण उद्घृत करणारा असा हा प्रश्न आहे. हा माझा झाला पाहिजे. आणि आज या ठिकाणी पहिला प्रश्न हा सविस्तर सांगून या ठिकाणी पहिल्या प्रश्नाला विराम देते. उद्यापासून आपण सुनील काकाच्या मुखातून दुसऱ्या प्रश्नाचं विवरण ऐकाल. आज या ठिकाणी थांबते. रामकृष्ण. गौरीताई नमस्कार करते. रामकृष्ण. 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 नमस्कार.